हॅलो डिअर स्टुडंट्स, तर मी आकाश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या ब्युटिफुलच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बाळांनो DC जनता 10. तर बाळांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण काही दिवसांपासून आपली PYQ सिरीज सुरू केली आहे आणि त्या PYQ सिरीजमध्ये आपला टॉपिक नंबर 1 दॅट वॉज लिनियर इक्वेशन, टॉपिक नंबर 2 दॅट वॉज क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे दोन्ही 12-12 मार्काचे टॉपिक्स आपण कव्हर केलेत बाळांनो. आणि लास्ट लेक्चर म्हणजेच कालपासून आपण बाळांनो जो टॉपिक सुरू केला आहे दॅट टॉपिक इज स्टॅटिस्टिक्स, आणि त्या स्टॅटिस्टिक्सला पण वेटेच्या बाळांनो 12 मार्क्स आणि त्याची PYQs आपण डिस्कस करत होतो. तर त्याचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि आज बाळांनो आपण व्हिडिओ नंबर 2 मध्ये काल जिथून आपण एंड केलं होतं तिथूनच आपण कॅरी फॉरवर्ड करणार आहोत आणि आज आपण क्वेश्चन नंबर 3 मधले काही क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत बाळांनो. तर मला असं वाटतं की लास्ट जो आपला क्वेश्चन आपण कव्हर केला होता दॅट क्वेश्चन वॉज येस व्हेरी गुड, दिस वॉज द क्वेश्चन विच वी हॅव कवर्ड इन द लास्ट लेक्चर, दॅट इज क्वेश्चन नंबर 3A. 3 मार्क्ससाठी बाळांनो तो क्वेश्चन होता आणि दॅट क्वेश्चन वॉज तर कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी, ज्याच्यामध्ये आपल्याला मेजर ऑफ सेंट्रल अँगल्स काढून दाखवायचे होते. मेजर ऑफ सेंट्रल अँगल्स काढून दाखवायचे होते. हा क्वेश्चन आपण काल बाळांनो कव्हर केला होता. आज सुरू करते वेळी आपण याच्यानंतरचा क्वेश्चन दॅट क्वेश्चन इज काय म्हणतोय पहा. तर हा क्वेश्चन बाळांनो आज आपल्याला डिस्कस करायचा आहे आणि या क्वेश्चन मध्ये सर्वात पहिल्यांदा क्वेश्चन आपण रीड करूया. 3 मार्कांसाठी क्वेश्चन विचारलाय. कधी विचारलेला आहे तर मार्च 2024 म्हणजे आताच क्वेश्चन हा विचारलेला आहे बाळांनो. तर या क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, The following frequency distribution table shows the classification of number of vehicles and volume of petrol filled in them. काही गाड्यांमध्ये जे काही पेट्रोल फिलअप केलंय त्याचा आपल्याला काहीतरी एक डेटा दिलाय. तर आपल्याला काय म्हटलंय की आपल्याला या पूर्णच्या पूर्ण डेटा वरनं काय काढून दाखवायचं आहे तर मोड काढून दाखवायचा आहे. काय काढून दाखवायचं आहे? मोड काढून दाखवायचं आहे. तर त्याची ऍक्टिव्हिटी बाळांनो आपल्याला इथे दिलेली आहे 3 मार्कांसाठी आणि या ऍक्टिव्हिटीमध्ये जिथे जिथे बॉक्सेस असतील ते फिलअप करायचे आहे. तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना बाळांनो आपण लास्ट लेक्चर म्हणजे कालचं जे लेक्चर होतं व्हिडिओ नंबर 1 मध्ये मोड काढण्याचा फॉर्म्युला बाळांनो आपण डिफाईन केला होता. दॅट फॉर्म्युला वॉज, मी इथे पुन्हा सांगतो बाळांनो, मोड काढण्यासाठी जो फॉर्म्युला आपण डिफाईन करतो दॅट इज मोड ऑफ द डेटा इज इक्वल टू असतं बाळांनो L प्लस इन ब्रॅकेट F1 minus F0 upon twice F1 minus F0 minus F2 into H. तर बाळांनो हा फॉर्म्युला आपला मोड डिफाईन करण्याचा आहे. आता तुम्हाला सर्वांना मी काल शिकवलं होतं की ज्या वेळेला आपल्याला बाळांनो मोड काढायचा असतो तर मोड काढण्यासाठी सर्वात बेसिक सर्वात पहिली गोष्ट नंबर 1 की जे क्लासेस असतात बाळांनो ते क्लासेस कसे पाहिजे तर ते पाहिजेत कंटिन्युअस. ते कसे पाहिजेत? कंटिन्युअस. तर चेकआउट करूया आपल्याला जे दिलेले डेटामध्ये क्लासेस आहेत ते कंटिन्युअस आहेत का. तर येस, कंटिन्युअस क्लासेस म्हणजे काय, पहिला क्लास जिथे संपतो तिथूनच दुसरा सुरू होत असेल, जिथे दुसरा संपतो तिथूनच तिसरा सुरू होतो, जिथे तिसरा संपतो तिथूनच चौथा सुरू होतो, जिथे चौथा संपत असेल तिथूनच पाचवा जर सुरू होत असेल बाळांनो तर अशा पद्धतीचे जे क्लासेस असतात यांना बोलतो आपण कंटिन्युअस क्लासेस. मग क्लासेस तर कंटिन्युअस आहे, पॉईंट नंबर 1 सॅटिस्फाईड. दुसरं बाळांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला ही लक्षात ठेवायची आहे, मोड काढत असताना आपल्याला बाळांनो मॉडेल क्लास डिफाईन करावा लागतो. कोणता क्लास डिफाईन करावा लागतो? मॉडेल क्लास. तर आता हा मॉडेल क्लास काय असतो किंवा मॉडेल क्लास कशा पद्धतीने डिफाईन होईल तर त्याच्यासाठी लक्ष द्या बाळांनो. मॉडेल क्लास म्हणजे इथे लिहितो मी, मॉडेल क्लास म्हणजे इथे लिहितो मी बाळांनो, मॉडेल क्लास इज द क्लास विथ हायेस्ट फ्रिक्वेन्सी. क्लास विथ हायेस्ट फ्रिक्वेन्सी. क्लास विथ हायेस्ट फ्रिक्वेन्सी. क्लास विथ हायेस्ट फ्रिक्वेन्सी. बाळांनो ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी सर्वात जास्त असते, ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी सर्वात मोठी असते, डेटामध्ये आपल्याला माहिती आहे की प्रत्येक क्लासच्या समोर त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली राहणार आहेत. तर डेटामध्ये ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी सर्वात मोठी असते, ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी सर्वात हायेस्ट पाहायला मिळेल त्याच क्लासला बाळांनो आपण काय म्हणतो? मॉडेल क्लास म्हणतो. जसं की इथे जर मी केअरफुली ऑब्झर्व केलं तर डेटामध्ये जे माझे क्लासेस आहेत त्या क्लासेसच्या समोर फ्रिक्वेन्सीज काय दिल्या आहे तर पहिल्या क्लासची फ्रिक्वेन्सी 33, 40, 27, 28 आणि 12. तर यामध्ये सर्वात मोठा जो नंबर बाळांनो आयडेंटिफाय होतोय तो नंबर आयडेंटिफाय होता आपला 40. तो नंबर आयडेंटिफाय होतोय 40. म्हणजेच द क्लास विथ हायेस्ट फ्रिक्वेन्सी इज, तर तो आहे बाळांनो 3.5 to 6.5. 3.5 to 6.5. म्हणजेच आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे की जो हायेस्ट फ्रिक्वेन्सी वाला क्लास असेल ना तोच क्लास आपला कोणता क्लास होणार आहे? मॉडेल क्लास. कोणता क्लास होणार आहे बोला? मॉडेल क्लास. मी पुन्हा सांगतो, मॉडेल क्लास कसा डिफाईन होईल? डेटामध्ये ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी सर्वात मोठी तो क्लास मॉडेल क्लास. सर्वात मोठं कोण आहे? 40. तर त्याच्या रिस्पेक्टिव्ह क्लास कोणता आहे? 3.5 to 6.5. तर आवर मॉडेल क्लास इज 3.5 to 6.5. चलो, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड.
आता एक वेळा तुमचा मॉडेल क्लास डिफाईन झाला की त्याच्यानंतरच बाकीच्या व्हॅल्यूज डिफाईन होतील बाळांनो. तर याच्यामध्ये मी व्हॅल्यूज तुम्हाला पहिले एक्सप्लेन करतो की या व्हॅल्यूज फॉर्म्युलामध्ये ज्या आपण लिहिल्या त्या आहेत काय ऍक्च्युअल मध्ये. तर सर्वात पहिले तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एल. सर्वात पहिले तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एल. तर एल काय आहे बाळांनो, तर एल असणार आहे आपल्याकडे जो मॉडेल क्लास असणार आहे ना त्या मॉडेल क्लासची लोअर लिमिट. मॉडेल क्लासची लोअर लिमिट ऑफ मॉडेल क्लास. लोअर लिमिट ऑफ मॉडेल क्लास. आपला जो मॉडेल क्लास असणार आहे त्या क्लासची जी लोअर लिमिट असते त्यालाच आपण काय म्हणतो बाळांनो एल. लोअर लिमिट म्हणजे काय, तर आपला मॉडेल क्लास जिथून सुरू होईल त्याची जी स्टार्टिंग व्हॅल्यू असते त्यालाच आपण प्रत्येक क्लासची लोअर लिमिट म्हणतो. जसं की हा क्लास कुठून सुरू झाला 3.5 पासून, तर हा 3.5 व्हॅल्यू जी आहे त्याला आपण म्हणतो बाळांनो एल. लोअर लिमिट ऑफ द मॉडेल क्लास म्हणून त्याला आपण डिफाईन केलं एल नी. चला त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं जे आहे ते आहे तुमचं एच. तर बाळांनो एच म्हणजे काय, तर एच म्हणजे लक्षात ठेवायचं तुम्हाला ती असते क्लास विड्थ ऑफ मॉडेल क्लास. क्लास विड्थ ऑफ मॉडेल क्लास. आपला जो मॉडेल क्लास आहे ना त्या मॉडेल क्लासची जी क्लास विड्थ असते त्यालाच आपण बाळांनो म्हणतो एच. जसं की इथे या दोघांमधला डिफरन्स किती येतोय 3 येतोय, म्हणजे इथे या मॉडेल क्लासची जी विड्थ आली आहे, क्लास विड्थ आली आहे, एच आली आहे, ती आली आहे बाळांनो 3. सेम त्याच पद्धतीने आता 3 फ्रिक्वेन्सीज आपल्याला डिफाईन करायच्या. त्या 3 फ्रिक्वेन्सीज कशा डिफाईन करायच्या तर लक्षात द्या इकडे पहा. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की F1 च्या रिस्पेक्ट मध्ये जर मी विचार केला तर F1 नंतर कोण येत असतं 2, तर हे येईल 2 आणि F1 म्हणजेच 1 च्या आधी कोण असतं बाळांनो 0. तर आपण अशा पद्धतीने फ्रिक्वेन्सीज डिफाईन करू शकतो ज्यामध्ये F1 असते बाळांनो आपली फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडेल क्लास. फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडेल क्लास. जो कोणता आपला मॉडेल क्लास डिफाईन होईल ना त्या मॉडेल क्लासच्या फ्रिक्वेन्सीलाच बाळांनो आपण म्हणतो F1. फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडेल क्लास विल बी कॉल्ड ॲज F1. आता F1 च्या आधी येतं F0 आणि F1 च्या नंतर येतं F2. म्हणजे 1 च्या आधी येतं 0 आणि 1 च्या नंतर येतं F2 म्हणजेच 2. सेम मग त्याच पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे मॉडेल क्लासच्या आधीचा जो क्लास असतो, मॉडेल क्लासच्या आधीचा जो क्लास असतो त्याची जी फ्रिक्वेन्सी असते बाळांनो त्या फ्रिक्वेन्सीला म्हणतो आपण F0. फ्रिक्वेन्सी ऑफ अ क्लास इथे लिहू शकतो मी फ्रिक्वेन्सी ऑफ अ क्लास प्रिसिडिंग टू मॉडेल क्लास. प्रिसिडिंग टू मॉडेल क्लास. प्रिसिडिंग म्हणजे आधी. प्रिसिडिंग म्हणजे आधी. मॉडेल क्लासच्या आधीच्या क्लासची फ्रिक्वेन्सी म्हणजे कोण होणार F0. मॉडेल क्लासच्या नंतरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी म्हणजे होणार बाळांनो F2. F2 इज द फ्रिक्वेन्सी ऑफ F2 इज द फ्रिक्वेन्सी ऑफ क्लास. F2 इज द फ्रिक्वेन्सी ऑफ क्लास सक्सिडिंग टू मॉडेल क्लास. सक्सिडिंग टू मॉडेल क्लास म्हणजे मॉडेल क्लासच्या नंतरच्या क्लासची जी फ्रिक्वेन्सी असते त्या फ्रिक्वेन्सीला बाळांनो आपण काय म्हणतो F2. काय म्हणतो बाळांनो F2. तर चला या एक्झाम्पल मध्ये पहा, चेकआउट करा. सर्वात पहिला जो फॉर्म्युला आपला डिफाईन झालाय त्या फॉर्म्युल्यावरनं आपण सर्वात पहिले डिफाईन केलं मॉडेल क्लास. मॉडेल क्लास म्हणजे क्लास विथ हायेस्ट फ्रिक्वेन्सी आणि तिथे आपल्याला लक्षात आलं की क्लास विथ हायेस्ट फ्रिक्वेन्सी जो आहे तो आहे आपला 3.5 to 6.5. तर मॉडेल क्लास डिफाईन होतो बाळांनो आपला हा 3.5 to 6.5. याची रिस्पेक्टिव्ह फ्रिक्वेन्सी जी असेल त्याला बोलणार बाळांनो आपण F1. मॉडेल क्लासच्या आधीच्या क्लासची फ्रिक्वेन्सी म्हणजे असते बाळांनो F0 आणि मॉडेल क्लासच्या नंतरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी असते म्हणजे ती असते F2. मॉडेल क्लासची फ्रिक्वेन्सी F1, मॉडेल क्लासच्या आधीच्या क्लासची फ्रिक्वेन्सी F0, मॉडेल क्लासच्या नंतरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी F2. म्हणजे लक्षात ठेवायचं 1 च्या आधी येतो 0 म्हणजे F1 च्या आधीचा म्हणजेच ही झाली 33 व्हॅल्यू आणि F1 च्या नंतरचा म्हणजेच F2 दॅट इज झाला 27. तर इथे जर व्हॅल्यूज पुटअप केल्या तर सर्वात पहिले काय काय फिल इन द ब्लँक्स फिलअप करायचे आपल्याला चेकआउट करा. तर इथे आपल्याला लक्ष देत आहे सर्वात पहिले मला इथे मॉडेल क्लास डिफाईन करायचं आहे. व्हॉट इज मॉडेल क्लास, तर मॉडेल क्लास आहे बाळांनो इथे जर मी डिफाईन केला मॉडेल क्लास तर दॅट मॉडेल क्लास इज 3.5 to 6.5. व्हॅल्यूज जर पुटअप केल्या तर इथे फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय असतो L प्लस इन ब्रॅकेट F1 मायनस F0 अपॉन इथे ट्वाइस F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H डिवायडेड बाय मोड इज इक्वल टू L ची व्हॅल्यू आपली डिफाईन होती 3.5. व्हेरी गुड. माय प्लस इन ब्रॅकेट F1 ची व्हॅल्यू डिफाईन होती 40. व्हेरी गुड. मायनस F0 ची व्हॅल्यू डिफाईन होती 33 अपॉन 2 इंटू F1 मायनस F2 इंटू H. तर H किती आहे बाळांनो 3. चला आता याला जर सॉल्व्ह केलं तर इथे 3.5 40 मायनस 33 7 हे 2 इंटू 40 80 मायनस 33 मायनस 27 इट विल बी गेटिंग मायनस 60 इंटू 3. तर आपलं जे फायनल आन्सर येणार बाळांनो ते काय येणार आहे याला सॉल्व्ह करूया. 3.5 प्लस इन ब्रॅकेट 7 डिवायडेड बाय 20 इंटू 3. तर 7 3 जार किती होणार 22 म्हणजे ते विल 3.5 प्लस 21 डिवायडेड बाय 20 आणि 21 डिवायडेड बाय 20 केलं तर 3.5 प्लस 1.05 विल बी द
आन्सर. आणि या दोघांची जर ॲडिशन केली बाळांनो आपण तर 3.5 प्लस 1.05 इथे होईल 0 तर हे होईल 4.55. तर आन्सर विल बी 4.55. तिथे फायनल आन्सर लिहिणार द मोड ऑफ द व्हॉल्यूम ऑफ पेट्रोल फील्ड इज 4.55 लिटर्स. 4.55 लिटर्स. तर अशा पद्धतीने बाळांनो सिंपल मोडचा हा क्वेश्चन आपण कव्हर करू शकतो. या क्वेश्चनवरनं तुम्हाला मोडवरच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील असं मी कन्सिडर करतो आणि नेक्स्ट क्वेश्चनकडे चलतो. चला नेक्स्ट क्वेश्चन काय. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे अ मिल्क सेंटर सोल्ड मिल्क दे परचेस्ड फाइंड द मीन ऑफ द मिल्क सोल्ड बाय द डायरेक्ट मेथड. तर बाळांनो तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे ज्या वेळेला मीन काढायचं आहे तर मीन काढायचे 3 मेथड आहे. सर्वात पहिले डायरेक्ट मेथड, दुसरी अझ्युम मीन मेथड आणि तिसरी स्टेप डेव्हिएशन मेथड. पण जर क्वेश्चन मध्ये पर्टिक्युलरली तुम्हाला सांगितलंय की डायरेक्ट मेथड वापरा तर वन अँड ओनली वन तुम्हाला तीच मेथड वापरावी लागेल. दुसरी मेथड वापरून जरी तुमचं आन्सर आलं परफेक्ट बरोबर जरी असेल तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही कारण की ते स्पेसिफाय केलंय की डायरेक्ट मेथडनी सॉल्व्ह करा. तर तुम्हाला कोणती मेथड वापरावी लागेल? डायरेक्ट मेथडच वापरावी लागेल. चलो तर मग डायरेक्ट मेथडनी जर मीन काढायचं असेल तर बाळांनो आपल्याला फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला? व्हॉट इज द फॉर्म्युला? तर मी इथे लिहितो मीन काढायचा जो फॉर्म्युला आपण डिफाईन करतो डायरेक्ट मेथडनी तर तो असतो मीन इज इक्वल टू एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ fi xi अपॉन समेशन ऑफ fi. काय बोला? आणि समेशन ऑफ fi लाच आपण कधी कधी कॅपिटल एन म्हणतो. हे तुम्हाला मी कालही सांगितलं होतं आजही सांगतो. समेशन ऑफ fi म्हणजे फ्रिक्वेन्सीची जी सम असते याला आपण कॅपिटल एन ने डिनोट करतो. चला तर मग मीन काढायचा डायरेक्ट मेथडचा फॉर्म्युला काय तो आहे समेशन ऑफ fi xi अपॉन समेशन ऑफ fi. म्हणजेच आपल्याला fi xi चं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि त्या सर्वांची काय काढायची आहे सम डिवाइडेड बाय फ्रिक्वेन्सीची समनी त्याला काय करायचं आहे डिवाइड करायचं आहे. काय करायचं आहे? डिवाइड करायचं आहे. मग कशा पद्धतीने? तर हा जो हॉरिझॉन्टल डेटा लिहिलाय बाळांनो याला आपण व्हर्टिकल कॉलम मध्ये रिप्रेझेंट करूया. चला तर मग मी काय काय लिहितो पाहिजे लक्ष द्या. सर्वात पहिले काय आहे बरं ठीक आहे. तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्या अगोदर काही बेसिक गोष्टींमध्ये हा जो फॉर्म्युला आहे बाळांनो या फॉर्म्युलामध्ये समेशन ऑफ fi xi अपॉन समेशन ऑफ fi समेशन ऑफ fi xi अपॉन समेशन ऑफ fi मध्ये तुम्हाला कोणकोणते कॉलम्स येणार आहेत बाळांनो तर ती सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. या पद्धतीने डायरेक्ट मेथडनी जर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचं असेल तर कोणकोणते व्हर्टिकल कॉलम येणार आहे तर सर्वात पहिले येणार आहे बाळांनो क्लास, त्याच्यानंतर येणार आहे बाळांनो फ्रिक्वेन्सी आणि त्यानंतर हे ती दोन क्लासेस आहे बाळांनो क्लास आणि फ्रिक्वेन्सी हे तर तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिले राहतील प्रत्येक वेळी दिले राहतील. जसं की इथे क्लासेस दिलेले आहेत आणि त्याच्या खाली काय दिली आहे त्याची फ्रिक्वेन्सी. तुम्हाला जो बनवायचा असणार आहे तो असणार आहे बाळांनो क्लास मार्क. जो पहिला कॉलम तुम्ही बनवणार तो असणार आहे तुमचा क्लास मार्क त्याला बनतो बाळांनो आपण xi. काय म्हणतो बाळांनो xi. आणि चौथा जो कॉलम असणार आहे तो असणार आहे फ्रिक्वेन्सी आणि क्लास मार्क यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे म्हणजे fi इंटू xi बाळांनो तुम्हाला करायचं असणार आहे. काय करायचं असणार आहे fi इंटू xi. काय करायचं असणार आहे बोला fi इंटू xi. तर पहिला जो कॉलम असणार आहे तो असणार आहे क्लास, दुसरा जो कॉलम असणार आहे तो असणार आहे फ्रिक्वेन्सी, तिसरा जो कॉलम असणार आहे तो असणार आहे क्लास मार्कचा आणि चौथा जो कॉलम असणार आहे तो कॉलम नंबर 2 आणि कॉलम नंबर 3 यांचं असणार आहे बाळांनो मल्टिप्लिकेशन. आणि एवढे कॉलम झाल्यानंतर हा जो लास्ट कॉलम आहे याची तुम्हाला करायची आहे व्हर्टिकल सम. त्याच पद्धतीने दुसरा जो कॉलम आहे या कॉलमची करायची आहे व्हर्टिकल सम. चौथ्या कॉलमची जी व्हर्टिकल सम असेल त्याला व्हर्टिकल सम ऑफ सेकंड कॉलमनी ज्यावेळेला आपण डिव्हाइड करूया तर जे आन्सर असेल ते आन्सर असणार आहे बाळांनो आपलं मीनचं बाय डायरेक्ट मेथड. तर मी पुन्हा सांगतो सर्वात पहिला असणार आहे क्लास जो दिलेला असणार आहे, दुसरा कॉलम असणार आहे फ्रिक्वेन्सीचा तो पण दिलेला असणार आहे, तुम्हाला तिसरा कॉलम बनवावा लागणार आहे तो असणार आहे क्लास मार्कचा, चौथा असणार आहे बाळांनो कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 2 यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच xi fi किंवा fi xi. त्यानंतर व्हर्टिकल सम कोणाकोणाची करणार तर fi xi चा कॉलम आणि fi चा कॉलम या दोघांची तुम्ही काय करणार उभी सम व्हर्टिकल सम. आणि चौथ्या कॉलमच्या समला सेकंड कॉलमच्या समनी ज्यावेळेला तुम्ही डिव्हाइड करणार तर जे आन्सर असणार तेच असणार आहे तुमचं बाळांनो मीनचं बाय डायरेक्ट मेथड. चलो हे जर क्लिअर असेल तर वी विल प्रोसीड वन बाय वन. चला मग पहिला क्लासेस लिहा. चला क्लासेस लिहूया. चला क्लासेस लिहूया. क्लासेस म्हणजेच काय मिल्क सोल्ड इन लिटर्स. चला लिटर्स तर झाला पहिला कॉलम. दुसरा असणार आहे आपला नंबर ऑफ कस्टमर्स. चलो व्हेरी गुड नंबर ऑफ कस्टमर्स. त्याच्यानंतर येणार तो तिसरा कॉलम तो नंतर बनवूया पण त्या अगोदर आपण इथे डेटा लिहून घेऊया. डेटामध्ये आपल्याला सुरुवात करायची आहे 1 लिटर टू 2 लिटर, 3 लिटर टू 4 लिटर, 4 लिटर टू 5 लिटर, 5 लिटर टू 6 लिटर, 1 टू 2, 1 टू 2, 2 टू 3 तुम्ही मिस केले. अशा चुका होतात. ह्या चुका नको व्हायला, अवॉइड करा त्या मिस्टेक्स.
अवॉइड करा त्या मिस्टेक्स. 1 to 2, 2 to 3, 3 to 4, 4 to 5 आणि लास्ट आहे बाळांनो 5 to 6. लास्ट आहे बाळांनो 5 to 6. तर दिस विल बी युअर लास्ट व्हॅल्यू. चला त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सीज काय दिलाय 17, 13, 10, 7 आणि 3. चला आता इथे येईल काय तर इथे येईल आपलं क्लास मार्क. क्लास मार्क म्हणजेच XI. क्लास मार्क म्हणजेच XI. कसा काढायचा क्लास मार्क सर्वांना माहिती आहे. माहिती नसेल तर काही लक्षात मी सांगतो. क्लास मार्क काढायचा असताना आपल्याला काय करावं लागतं जर 1 to 2 हा जो क्लास आहे याचा जर आपल्याला क्लास मार्क काढायचा असेल तर क्लास मार्क म्हणजे त्या प्रत्येक क्लासची मिड व्हॅल्यू, त्या क्लासचा मिड पॉईंट म्हणजे त्या क्लासची मधातली व्हॅल्यू कशी काढायची तर त्या क्लासची लोअर लिमिट घ्यायची, त्या क्लासची अप्पर लिमिट घ्यायची, दोघांची करायची ॲडिशन डिवायडेड बाय करायचं 2 म्हणजे सरळ सरळ 1 plus 2 divided by 2 means 3 divided by 2 means 1.5. तर पहिला याचा जो क्लास मार्क असणार आहे तो असणार आहे आपला 1.5. चलो व्हेरी गुड, व्हेरी स्मार्ट, व्हेरी स्मार्ट, व्हेरी स्मार्ट. आता ज्या वेळेला तुम्हाला दुसऱ्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत तर पुन्हा पुन्हा कॅल्क्युलेशन करून पाहायची कधीच गरज नसते बाळांनो. तुम्हाला इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जेवढा डिफरन्स या क्लासमध्ये असतो म्हणजे जेवढी क्लास विड्थ असते तेवढंच यांच्यामध्ये पण डिफरन्स राहणार आहे. यांच्यामध्ये डिफरन्स आहे 1चा तर 100% क्लास मार्कच्या ज्या व्हॅल्यूज येतील त्याच्यामध्ये पण डिफरन्स 1चाच असणार आहे. तर डायरेक्ट व्हॅल्यूज लिहू शकतो आपण. इथे लिहिणार मी 2.5, नंतर लिहिणार 3.5, नंतर लिहिणार 4.5, नंतर लिहिणार 5.5. तर हा झाला तुमचा XIचा कॉलम. आता XI आणि हा असणार आहे आपला FIचा कॉलम. आता या दोघांचे काय करायचे सिंपल मल्टिप्लिकेशन. तर नेक्स्ट कॉलम असणार आहे तुमचा XI इंटू FI म्हणजे 17 इंटू 1.5 17 इंटू 1.5 तर 17×5 = 0 आणि हे 170. तर हे झालं 5, 8 आणि 7 15, हात झाला 1 म्हणजेच 25.5. तर हे आन्सर येणार बाळांनो 25.5. चलो त्यानंतर 25 इंटू 2.5 इंटू 13, 25 इंटू 13 करायचं आहे. तर जरा 25 त्रिक 75, 0 250. इथे जर हे केलं तर 5 7 आणि 5 12, हात चाला 1 म्हणजे हे झालं 32.5. तर हे मल्टिप्लिकेशन झालं बाळांनो 32.5. त्यानंतर 10 इंटू 3.5 तर हे होईल बाळांनो 35. त्यानंतर 4.5 इंटू 7, 7 5 are 35, कॅरी विल बी 3, 7 4 are 28, 28 29 30 31 म्हणजेच 31.5 will be the answer. 31.5 will be the answer. And last 5.5 multiply by 3, 5 3s are 15, carry will be 1, 5 3s are 15 and 15 plus 1, so 16.5 will be the answer. Now या सर्वांची आपल्याला काय करावं लागेल बाळांनो, या सर्वांची आपल्याला काय करावं लागेल तर या सर्वांचं आपल्याला करावं लागेल मल्टिप्लिकेशन. या सर्वांचं काय करावं लागेल मल्टिप्लिकेशन. चलो व्हेरी गुड. अरे 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 काय झालं काय झालं काय झालं काय झालं अरे अरे काहीतरी मिस्टेक केली मी. अरे यार. ओके चला आपली इथे मिस्टेक झाली. आता हा मागे होणार नाही. चला तर तो क्वेश्चन तुमच्या डोळ्यासमोर होता. आता याला आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. चला माझ्याकडनं एक थोडी मिस्टेक झाली होती, हे करायला नको हो तुम्ही. तर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके. हे तर आपल्याला मिळालं. आता आपल्याला काय करायचं तर आपल्याला या सर्वांची ॲडिशन करायची आहे. तर चला करूया ॲडिशन. तर 25.5 प्लस 32.5 प्लस 35.0 प्लस 31.5 प्लस 16.5, 5 आणि 5 10, 10 आणि 10 20, 0 इथे डेसिमल पॉईंट इथे आले 2, 5 आणि 7 12 सॉरी 5 7 आणि 5 12, 12 आणि 1 13, 13 14 15, 15 आणि 6 15 आणि 6 होतात 21, 1 हात चाले 2 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 म्हणजे तिथं 92 141. तर समेशन ऑफ FI XI ची जी व्हॅल्यू आली आहे बाळांनो ती आली 141. आणि फ्रिक्वेन्सीची सम पण करून टाकूया. फ्रिक्वेन्सीची सम किती येते तर 13 प्लस 30 30 10 40 40 प्लस अँड 47 47 प्लस 3 इट विल बी 50. इट विल बी 50. तर चला मग आपण इथे आपण आता आपल्याला व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत त्याच्यावर आता एक्स बार काढू शकतो. तर एक्स बारचा जो फॉर्म्युला बनणार आहे तो बनणार आहे समेशन ऑफ FI XI अपॉन समेशन ऑफ FI. तर समेशन ऑफ FI XI ची व्हॅल्यू आली आहे बाळांनो 141 डिवायडेड बाय 50. तर मला असं वाटतं की याचं डिव्हिजन येतं बाळांनो 2.82 लिटर्स 2.82 लिटर्स. तर दिस विल बी द फायनल आन्सर ऑफ एक्स बार. तर आपल्याला इथे फायनल आन्सर लिहिता येईल. देअरफॉर द मीन ऑफ द मिल्क डिस्ट्रीब्यूशन इज किंवा मिल्क सोल्ड इज
2.82 लिटर्स 2.82 लिटर्स. तर अशा पद्धतीने बांधून आपल्याला आपलं फायनल आन्सर डिफाईन करता येतं. तर या क्वेश्चनमध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला सांगा. तसंही मी क्लिअर करायचा प्रयत्न केलेला आहे की डायरेक्ट मेथडने आले क्वेश्चन्स तर कसे सॉल्व्ह करावे. चलो, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. चला, त्यानंतर काय म्हणतोय, टाइम अलॉटेड फॉर द प्रिपरेशन. टाइम अलॉटेड फॉर द प्रिपरेशन. चला, आपला हा क्वेश्चन कव्हर झालाय. चला, त्यानंतर हां, ओके. पहा काय म्हणतोय, टाइम अलॉटेड फॉर द प्रिपरेशन. टाइम अलॉटेड फॉर द प्रिपरेशन ऑफ एक्झामिनेशन बाय सम स्टुडंट्स इज शोन इन द टेबल. ड्रॉ द हिस्टोग्राम टू शो दिस फॉलोइंग इन्फॉर्मेशन. जर आपल्याला हिस्टोग्राम काढायचा आहे तर बांधव, हिस्टोग्राम काढत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सर्वात पहिले एक्सप्लेन करतो. देन वी विल ट्राय टू ड्रॉ द हिस्टोग्राम. हिस्टोग्राममध्ये सर्वात पहिली जी महत्त्वाची गोष्ट आहे बांधव, ती सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट ही आहे की हिस्टोग्राम काढत असताना आपल्याला पॉईंट नंबर 1, जसं आपण मीडियन आणि मोडमध्ये सांगितलं होतं तोच पॉईंट इथे येतो. क्लासेस मस्ट बी कंटिन्युअस. क्लासेस मस्ट बी कंटिन्युअस. कधीही हिस्टोग्राम काढत असताना बांधनो, इथे तुम्हाला तसंही स्टॅटिस्टिक्समध्ये एक मी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो बांधनो, मीन जर सोडलं, बाकी कुठलीही कन्सेप्ट तुम्हाला सॉल्व्ह करायची असेल किंवा कुठल्याही कन्सेप्टवर क्वेश्चन आला असेल तर तुम्हाला सर्वांना हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे क्लासेस जे लागणार आहेत बाळांनो, ते लागणार आहेत तुम्हाला कंटिन्युअस. मीन जर सोडलं तर मीन मध्ये क्लासेस कंटिन्युअस असू द्या, डिस्क्रीट असू द्या, दॅट डझंट मॅटर. पण तुम्हाला मोड काढायचा आहे, मीडियन काढायचा आहे, हिस्टोग्राम काढायचा आहे, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा आहे, विथ द हेल्प काढायचा आहे, विदाउट द हेल्प काढायचा आहे. कुठल्याही कंडिशनमध्ये क्लासेस मस्ट बी कंटिन्युअस. हाच पॉईंट सर्वात महत्त्वाचा असणार आहे स्टॅटिस्टिक्समध्ये. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच हिस्टोग्राम काढत असताना नाही, सर्वात पहिला पॉईंट कोणता असणार आहे, क्लासेस मस्ट बी कंटिन्युअस क्लासेस. काय बोला, क्लासेस मस्ट बी कंटिन्युअस क्लासेस. चला, आता आपण समोर पाहूया हिस्टोग्राम असतो काय ते. इथे लक्ष द्या, हिस्टोग्राम म्हणजे काय, द सिरीज ऑफ ऍडजसंट रेक्टँगल. द सिरीज ऑफ ऍडजसंट रेक्टँगल. द सिरीज ऑफ ऍडजसंट रेक्टँगल्स plotted in xy coordinate system. xy coordinate system. xy coordinate system by taking classes किंवा continuous classes as a width of rectangle on x-axis and frequency as a height on y-axis. Frequency as a height of rectangle on y-axis. जे ऍडजसंट रेक्टँगल्स आपण बाळांनो प्लॉट करणार किंवा सिरीज ऑफ ऍडजसंट रेक्टँगल प्लॉट करणार त्यालाच बाळांनो आपण बोलतो हिस्टोग्राम. काय, हिस्टोग्राम ही सिरीज ऑफ ऍडजसंट रेक्टँगल आहे. म्हणजे कसं, तर लक्ष द्या, इथे मी हा व्हर्टिकल ऍक्सिस काढला, याला मी बोलतो वाय ऍक्सिस. इथे हॉरिझॉन्टल ऍक्सिस काढला, त्याला मी बोलतो एक्स ऍक्सिस. आणि या एक्स आणि वाय कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये जर मी सिरीज ऑफ ऍडजसंट रेक्टँगल काढले, अशा पद्धतीने सिरीज ऑफ ऍडजसंट रेक्टँगल काढले, तर हे जे सिरीज ऑफ ऍडजसंट रेक्टँगलचं हे जे कॉम्बिनेशन असतं यालाच बाळांनो आपण हिस्टोग्राम म्हणतो. पण हा हिस्टोग्राम काढत असताना हा जो एक पर्टिक्युलर रेक्टँगल मी काढला, याच्यामध्ये दोन गोष्टी आहे. इथून ही याची आहे विड्थ ज्या वेळेला आपण लिहितो किंवा विड्थ आपण ज्या वेळेला घेतो तर ते काय म्हणून घेणार, मी क्लासेस जे दिलेले असतील, मला क्लासेस जे दिलेली असतील, दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज द विड्थ. त्यानंतर ही जी परपेंडिक्युलर या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत हे जे डिस्टन्स आहे याला मी बोलतो या रेक्टँगलची हाईट. आणि हाईट म्हणून काय घ्यायचं आपल्याला, ॲज अ हाईट म्हणून काय घ्यायचं आहे, तर फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास विल बी द हाईट. तर विड्थ काय असतील क्लासेस आणि हाईट तुमची असेल बाळांनो फ्रिक्वेन्सी. म्हणजेच कधीही क्लासेस तुमचे बाळांनो येतील एक्स ऍक्सिसवर, क्लासेस तुमचे येतील बाळांनो एक्स ऍक्सिसवर आणि फ्रिक्वेन्सी येईल बाळांनो तुमची वाय ऍक्सिसवर. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि अशा पद्धतीने ज्यावेळेला मी सिरीज ऑफ ऍडजसंट रेक्टँगल प्लॉट करतो त्यालाच मी म्हणतो हिस्टोग्राम. आणि सिरीज ऑफ ऍडजसंट रेक्टँगल आहे म्हणजे रेक्टँगल आले पाहिजे चिपकून, आणि रेक्टँगल जर चिपकून आले पाहिजे याच्यासाठी तुम्हाला सर्वांना महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की क्लासेस जे लागतील ते कसे लागतील रे बाळांनो, कंटिन्युअस. जर कंटिन्युअस क्लासेस नसतील तर चिपकून तुम्ही रेक्टँगलच नाही काढू शकणार.
तर सर्वात महत्त्वाची गोष्ट जी मी मगाशी सांगितली होती, क्लासेस कसे लागतील बाहेरनो, कंटिन्युअस. तर कंटिन्युअस क्लासेस घेऊन तुम्हाला सिरीज ऑफ ॲडजस्टंट रेक्टेंगल प्लॉट करायचे आहेत. कुठे प्लॉट करायचे आहेत? क्लासेस एक्स ॲक्सिसवर घ्यायचे आहेत आणि फ्रिक्वेन्सी ॲज अ हाईट ऑन वाय ॲक्सिस घ्यायचे आहेत. कशा पद्धतीने चला पाहूया, या क्वेश्चनला आपण थोडं डिस्कस करूया. तर क्लिअर झालं असेल तुम्हाला? जर हे क्लिअर असेल तर इथल्या या गोष्टी मी आता इरेज करतो. इरेज करून आपण याच क्वेश्चनवर बांधलो. आता माझ्याकडे हा क्वेश्चन आहे. या क्वेश्चनला मी दुसऱ्या पेजवर सॉल्व्ह करत नाही, कारण की मला पुन्हा पुन्हा डेटा पाहत राहावं लागेल. मी इथेच हा हिस्टोग्राम काढायचा प्रयत्न करतो. तर सर्वात पहिले काय काय महत्त्वाच्या गोष्टींमध्ये आपल्याला सर्वात पहिले काढावं लागेल व्हर्टिकल ॲक्सिस. या व्हर्टिकल ॲक्सिसला नाव देणार बांधू आपण वाय ॲक्सिस, आणि एक आपल्याला हॉरिझॉन्टल ॲक्सिस काढावं लागेल. त्या हॉरिझॉन्टल ॲक्सिसला मी नाव देणार बांधू एक्स ॲक्सिस. तर इथे लिहिणार मी एक्स, इथे लिहिणार मी एक्स डॅश, इथे लिहिणार मी एक्स डॅश, आणि इथे याला रिप्रेझेंट करणार मी बांधू एक्स ॲक्सिस. दिस इज पॉईंट नंबर 1, की दोन्ही ॲक्सेसला प्रॉपर नाव दिलं गेलं पाहिजे. जसं की इथे मी लिहिणार वाय डॅश, इथे लिहिणार मी वाय, आणि इथे लिहिणार याला वाय ॲक्सिस, इथे लिहिणार मी वाय ॲक्सिस. आता दोन्ही ॲक्सिस ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतात त्याला नाव दिलं गेलं पाहिजे ओरिजिन. इथे हे दोन्ही ॲक्सिस एकमेकांना इंटरसेक्ट करतात, याला मी नाव देणार ओरिजिन. त्यानंतर ज्या वेळेला मी आता इथे पॉईंट्स प्लॉट करणार, तर पॉईंट्स प्लॉट करत असताना आपल्याला सर्वांना माहिती आहे की क्लासेस कुठे घ्यायचे आहेत आपल्याला एक्स ॲक्सिसवर. तर क्लासेस माझे कुठे मार्क होतील? एक्स ॲक्सिसवर. सेम त्याच पद्धतीने फ्रिक्वेन्सीज कुठे मार्क होतील? माझ्या वाय ॲक्सिसवर. आता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेला तुम्ही ग्राफ काढता, तर ग्राफ काढत असताना तुम्हाला माहिती आहे की हा ग्राफ जो बनलेला असतो तो 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटरच्या बॉक्सेसनी बनलेला असतो. ग्राफ पेपर जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केला असेल, आणि त्या 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर बॉक्समध्ये पुन्हा तुम्हाला काही हॉरिझॉन्टल आणि काही व्हर्टिकल लाईन्स पाहायला मिळतात. तर किती हॉरिझॉन्टल असतात रे बाळांनो? तर 10 हॉरिझॉन्टल लाईन्स असतात. किती व्हर्टिकल लाईन्स असतात रे बाळांनो? तर 10 व्हर्टिकल लाईन्स असतात. आणि अशा पद्धतीने तुमची इथे ग्राफ पेपरवर बॉक्सेस बनलेले असतात. तर त्यावेळेला तुम्हाला हे सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की जो बॉक्स बनतोय त्या बॉक्सची जी डार्केस्ट लाईन असेल त्याच डार्केस्ट लाईनवर बांधून आपल्याला एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काढायचा असणार आहे. आणि त्यानंतर जेही पॉईंट्स मी मार्क करणार, तर आपल्याला लक्षात येत आहे की ही पहिल्या बॉक्सची लाईन, त्यानंतर दुसऱ्या बॉक्सची लाईन, यांच्यामध्ये डिस्टन्स किती असतं? 1 सेंटीमीटर. जर मी पहिला पॉईंट इथे घेतला तर 100% दुसरा पॉईंट मी 1 सेंटीमीटरवर घेईल किंवा 1 सेंटीमीटरच्या मल्टिपलमध्ये घेईल. म्हणजे 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, अशा पद्धतीने मधात मी जनरली पॉईंट्स घेणं अवॉइड करतो, जेणेकरून मला इझिली ग्राफ बनवता येतो. तर ही पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला मग आता आपण क्लासेस घेऊया एक्स ॲक्सिसवर. क्लासेस घेत असताना क्लासेस माझे कंटिन्युअस आहेत, तर मग मी काय करतो, इथे जर बाळांनो बी केअरफुली ऑब्झर्व केलं, जर मला आपल्या रेक्टेंगलची विड्थ वाढवायची असेल तर मी जे पॉईंट्स मार्क करतो ते मी 2-2 सेंटीमीटरवर मार्क करतो. जर मला विड्थ कमी करायची असेल तर मी 1 सेंटीमीटरवर मार्क करतो, जेणेकरून विड्थ कमी होईल. पण हे डिसिजन तुम्ही केव्हा घ्याल? तर ते डिसिजन घ्याल तुम्ही बाळांनो डेटावर. डेटा जर खूपच मोठा असेल तर बेटर टू टेक डिस्टन्स 1 सेंटीमीटर, पण डेटा खूपच छोटा असेल तर बेटर टू टेक डिस्टन्स 2 सेंटीमीटर, जेणेकरून विड्थ थोडी वाढेल, तुमचा ग्राफ व्यवस्थित दिसेल. तर इथे आपल्याला लक्षात येत आहे 1, 2, 3, 4 चारच आपल्याला बॉक्सेस दिलेले आहेत, चारच आपल्याला क्लासेस दिलेले आहेत. तर मी बेटर वे आय विल गो फॉर 2 सेंटीमीटर फॉर एव्हरी क्लास. तर चला त्या पद्धतीने. तर मग आपल्याला माहिती आहे 1 सेंटीमीटरवर मी पॉईंट्स मार्क करून देतो. 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर, 9 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर. हे आता मी मार्क याच्यासाठी गेले कारण की माझ्याकडे ग्राफ पेपर आहे. तुमच्या ग्राफ पेपरवर ऑलरेडी लाईन्स दिसतील, तुम्हाला अशा पद्धतीने मार्क करायची काही गरज नाही, तुम्ही डायरेक्ट पॉईंट्स लिहू शकता. चला मग आपण काय करूया, 2-2 सेंटीमीटरचं डिस्टन्स सोडूया. तर 1 सेंटीमीटरवर सर्वात पहिला येईल माझा 60. त्याच्यानंतर 1 सेंटीमीटर सोडून मी दुसऱ्या सेंटीमीटरवर लिहिणार 80. 1 सेंटीमीटर पुन्हा सोडून दुसऱ्या सेंटीमीटरवर लिहिणार मी 100. 1 सेंटीमीटर सोडून पुन्हा नेक्स्ट 1 सेंटीमीटरवर सोडणार मी 120. पुन्हा 1 सेंटीमीटर सोडून लिहिणार मी 140, जेणेकरून माझी जी विड्थ आहे ती वाढलेली आहे. ते जर डेटा जास्त असता तर मी काय केलं असतं, इथे 60 लिहिलं तर इथे 80 लिहिलं असतं, इथे 80 लिहिलं तर इथे 100 लिहिलं असतं, इथे 100 लिहिलं तर इथे 120, इथे 120 तर इथे 140. म्हणजे इतक्यातच तुमचा ग्राफ निघाला असता, म्हणजे तो छोटा दिसला असता. आपल्याला थोडा वाढवायचा म्हणून मी 2-2 सेंटीमीटरवर घेतलं. इट विल बी डिसिजन टेकन ऑन द बेसिस ऑफ डेटा विच वी हॅव टू ड्रॉ द हिस्टोग्राम ऑफ. म्हणजे जो डेटा दिला त्याच्यावरच डिसिजन घालणं तुम्ही. चला ते झालं आपलं एक्स ॲक्सिस. सेम त्याच पद्धतीने वाय ॲक्सिसवर आपल्याला काय घ्यायची असते, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीमधला लोएस्ट नंबर आहे 14 आणि हायेस्ट नंबर आहे 22. तर मग मी पुन्हा पहिले करतो, 1 सेंटीमीटरवर पॉईंट्स मार्क करून घेतो. 1 सेंटीमीटर, 2 इथे सॉरी फक्त मार्क करायचे, मला लिहायचे नाही आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. पुन्हा थोडं आपण
वर जाऊया. एक काम करतो मी, याला थोडंसं शिफ्ट करतो खाली. ओ नो 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 नो. ठीक आहे, चला एक काम करूया, थोडंसं इरेज करून टाकू, यांना थोडंसं वर शिफ्ट करू आणि इथे पॉईंट देऊन इथे लिहू वाय डॅश. चल, लोएस्ट व्हॅल्यू 14 आहे, हायेस्ट व्हॅल्यू 24 आहे. तर चला एक काम करा, एका सेंटीमीटरवर काय नंबर ऑफ स्टुडंट, तर 2-2 स्टुडंट बसवू आपण, जेणेकरून हाईट वाढेल. किंवा एका सेंटीमीटरवर एक स्टुडंट बसवला तर खूपच मोठी हाईट होईल. आपल्या ग्राफ पेपरवर तेवढी बसली पण पाहिजे. तर आपण बेटर एक काम करूया, 2-2 स्टुडंट बसूया एका सेंटीमीटरमध्ये. म्हणजे 0 नंतर लिहूया 2, 2 नंतर लिहूया 4, 4 नंतर लिहूया 6, 6 नंतर लिहूया 8, 8 नंतर लिहूया 10, 10 नंतर लिहूया 12, 12 नंतर लिहूया 14, 14 नंतर 16, 16 नंतर 18, 18 नंतर 20, 22 आणि लास्ट आहे 92. इथेच आता 1 सेंटीमीटरवर, तर माझ्याकडे जागा नाही, आता मी खाली घेतलं असतं तर हे ऑलरेडी बिघडते सर्व गणित. तर त्यामुळे आता मी इथे काम करतो, इथेच मी 24 घेतो. तर आपण असं कन्सिडर करू 1 सेंटीमीटरवर 24 इथे आहे. चला आता पहिला पॉईंट जो मार्क करायचा तो कसा मार्क करायचा पहा. तर एक काम करा, हे मार्क झाल्यानंतर सर्वात पहिले तर तुम्ही एक्स ॲक्सिसवर काय घेतलंय ते लिहून टाका. एक्स ॲक्सिसवर काय आपले क्लासेस म्हणजे काय आहेत, टाईम इन मिनिट्स लिहून टाकणार मी. त्याच्यानंतर वाय ॲक्सिसवर काय आहे, तर वाय ॲक्सिसवर आहेत आपले नंबर ऑफ स्टुडंट्स. तर इथे मी लिहिणार नंबर ऑफ स्टुडंट्स. चला व्हेरी गुड, नंबर ऑफ स्टुडंट्स. सर्वात महत्त्वाचं एक लक्ष ठेवायचं, पूर्ण ग्राफ काढला पण एक्स ॲक्सिसवर काय, वाय ॲक्सिसवर काय, जर रिप्रेझेंटच नाही केलं तर तो पेपर चेकर तुम्हाला 0 मार्क्स देऊ शकतो. कारण की त्याला रिप्रेझेंटेशनच माहीत नाही की तुम्ही ॲक्च्युअली एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिसवर काय घेतलं. जोपर्यंत त्याला अंडरस्टँडच होणार नाही तोपर्यंत ग्राफच रीड होणार नाही. म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्ष ठेवा, एक्स ॲक्सिसवर तुम्ही काय घेता अशा पद्धतीने ॲरो रिप्रेझेंट करा, वाय ॲक्सिसवर काय घेताय त्याला पण ॲरोनी रिप्रेझेंट करा. हे न चुकता झालंच पाहिजे, याच्याकडे थोडं केअरफुली लक्ष द्यायचं बाहेर. तर चला पहिला जो आपल्याला फ्रिक्वेन्सी मार्क करायची आहे 60 to 80 साठी, तर बाळांनो 60 to 80 साठी जी फ्रिक्वेन्सी आहे ती आहे आपली 14. तर 14 चला चेकआउट करा. तर 14 इथे आहे, तर मी अशा पद्धतीने सरळ 14 पर्यंत ही लाईन एक्सटेंड करेल आणि त्याला सेम कुठपर्यंत एक्सटेंड करेल 80 पर्यंत, आणि अशा पद्धतीने मी माझा पहिला रेक्टँगल ड्रॉ करणार आहे ज्याची फ्रिक्वेन्सी किती आहे 14. चला 80 to 100 साठी जी फ्रिक्वेन्सी आहे ती 20, तर मला 20 पर्यंत एक्सटेंड करावं लागेल. तर मी याला 20 पर्यंत एक्सटेंड करतो आणि अशा पद्धतीने याला मी 100 पर्यंत जोडतो. तर हा झाला माझा दुसरा रेक्टँगल. सेम त्यानंतर 100 to 120 साठी 24 आहे, म्हणजे एकदम मला वर जावं लागेल. तर चला मी हे गेलोय 24 पर्यंत, जिथे 24 असेल तिथे मार्क करा आणि अशा पद्धतीने हा रेक्टँगल काढा. आणि लास्ट आहे 22 बाळांनो, तर 22 आपला इथे आहे, तर 22 अशा पद्धतीने येईल. तर दिस विल बी माय रिक्वायर्ड हिस्टोग्राम. कंप्लीट झालाय का हिस्टोग्राम? नाही. आता काही महत्त्वाच्या गोष्टी लिहायच्या राहिल्यात. सर्वात पहिले तर तुम्हाला लक्ष ठेवायचं, कुठलाही ग्राफ असू द्या, त्या ग्राफला रीड करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते त्या ग्राफची स्केल. म्हणून तुम्हाला स्केल लिहायची आहे. आणि बाळांनो स्केल कुठे लिहायची असते, तर टॉप मोस्ट राईट कॉर्नरमध्ये आपण बाळांनो स्केल लिहितो. तर चला लिहूया स्केल. इथे लिहिणार मी स्केल, आणि स्केलमध्ये काय लिहायचं, दोन्ही ॲक्सिसवर ज्या पद्धतीने आपण डेटा घेतलाय तेच लिहायचं आहे. तर ऑन एक्स ॲक्सिसवर काय घेतलंय, तर एक्स ॲक्सिसवर आपण बघितलंय तर प्रत्येक 2 सेंटीमीटरमध्ये 20 काय आहेत, मिनिट्स आहेत. काय आहेत, 20 मिनिट्स आहेत. तर ऑन एक्स ॲक्सिस 2 सेंटीमीटर इज इक्वल टू किती घेणार मी, 20 मिनिट्स घेणार. काय घेणार बाळांनो, 20 मिनिट्स. किंवा 1 सेंटीमीटर लिहिलं तर यालाच आपण 1 सेंटीमीटर जर लिहिलं तर त्याला मी 10 मिनिट्स लिहू शकतो. एका सेंटीमीटरमध्ये 10, दुसऱ्या सेंटीमीटरमध्ये 10, म्हणून असे 2 सेंटीमीटरमध्ये 20. पण हेच जर बाळांनो तुम्ही असं लिहिलं 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 मिनिट्स, तर मग ते चुकलंय. तुम्हाला ते रीड करताना प्रॉपर पद्धतीने रीड करून किंवा ज्या पद्धतीने तुम्ही स्केल घेतली आहे त्याच पद्धतीने लिहावी लागेल. तर आपण स्केल घेतली आहे 2 सेंटीमीटरमध्ये 20 मिनिट्स. तर आपण लिहिलंय 2 सेंटीमीटर 20 मिनिट्स ऑन एक्स ॲक्सिस. सेम त्याच पद्धतीने वाय ॲक्सिसवर काय, ऑन वाय ॲक्सिस स्केल आहे बाळांनो आपली एका सेंटीमीटरमध्ये. वाय ॲक्सिसवर एका सेंटीमीटरमध्येच मार्क केलेत आपण. तर काय मार्क केले, एका सेंटीमीटरमध्ये 2 2 2 2 2 2 2. तर 2 काय, तर 2 स्टुडंट्स अशा पद्धतीने आपण इथे स्केल लिहिणार बाळांनो. आता हे कंप्लीट झालंय का, तर नाही, इथे कंप्लीट नाही झालंय. आता कंप्लीट कशा पद्धतीने होईल, तर इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची बाळांनो, तुम्ही थोडी तुमची स्केल ऑब्झर्व करा. स्केल जर ऑब्झर्व केली तुम्हाला काय लक्षात येतं, इथे एक्स ॲक्सिसवर पहिल्या सेंटीमीटरमध्ये किती आहे, तर पहिल्या सेंटीमीटरमध्ये आहे 60 मिनिट्स. नंतर प्रत्येक 2 सेंटीमीटरमध्ये किती आहे, 20 मिनिट्स. इथे जर चेक केले तर इथे 20 मिनिट्स आहेत, इथे पण 20 मिनिट्स आहेत, इथे पण 20 मिनिट्स आहेत, इथे पण 20 मिनिट्स आहेत. पण पहिल्या सेंटीमीटरमध्ये जर विचार केला तर इथे आहे 60 मिनिट्स.
इथे किती आहे 60 मिनिट्स. तर अशा वेळेला ही स्केल इव्हन नाही आहे बाळांनो, मग या स्केलला तुम्हाला इव्हन करावं लागेल. जसं बघा एका सेंटीमीटर नंतर मेंटेन होत आहे 20 प्लस, पण एक पहिल्या सेंटीमीटरमध्ये 60 मिनिट्स येत आहे म्हणजे स्केल इव्हन नाही. तर या अनइव्हन स्केलला इव्हन करण्यासाठी बाळांनो आपण एक मार्क वापरतो आणि त्या मार्कला बोलतो बाळांनो आपण क्रिंक मार्क. कोणता मार्क म्हणतो? क्रिंक मार्क. तर आपल्याला इथे क्रिंक मार्क काढावा लागेल आणि तो क्रिंक मार्क कधीही लक्षात ठेवा आपल्याला पहिल्याच सेंटीमीटर मध्ये काढायचा असतो. किती? पहिल्याच सेंटीमीटर मध्ये काढायचा असतो. कशा पद्धतीने? तो थोडा हॉरिझॉन्टल लाईन काढा, याला व्हर्टिकल न्या, याला खाली आणा, याला वर जोडा आणि पुन्हा या हॉरिझॉन्टल लाईनला जोडा. म्हणजे थोडा टिल्टेड झेड असतो ना आपला झेड, अशा पद्धतीचा झेड हे आपल्याला काढायचं आहे. दिस विल बी युअर क्रिंक मार्क. दिस विल बी युअर क्रिंक मार्क. अशा पद्धतीने तो, आणि तो कधीही लक्षात ठेवा पहिल्याच सेंटीमीटर मध्ये निघाला पाहिजे. असं नको की अशा पद्धतीने पहिला सेंटीमीटर दुसरा सेंटीमीटर मी इथे लिहितो हे असं काहीतरी 2 सेंटीमीटर मध्ये काढून ठेवतो. दिस विल बी 100% रॉंग. आणि क्रिंक मार्क काढत असतानाही पहिल्या सेंटीमीटर पासून सुरू करायचं, थोडी हॉरिझॉन्टल लाईन काढायची, व्हर्टिकल न्यायचं, खाली आणायचं, वर न्यायचं आणि जोडायचं. एकदमच पहिल्या सेंटीमीटर मध्ये असं काहीतरी काढून ठेवायचं नाही. तर ह्या मिस्टेक्स तुम्हाला अवॉइड करायच्या आहे जेणेकरून तुमचे मार्क्स कट होणार नाहीत. चला सेम त्याच पद्धतीने वाय ॲक्सिस वर बघितलं तर वाय ॲक्सिस वर क्रिंक मार्कची गरज आहे का? नाही. कारण की पहिल्या सेंटीमीटर मध्ये पहा किती स्टुडंट आहेत? 2 2 2 2 2 2 2 2 2 2. अरे काय झालं रे? वेट वेट वेट. सॉरी काय झालं? सॉरी काहीतरी झालं होतं. चला जाऊ द्या, काय झालं असेल वेट. तर इथे प्रत्येक सेंटीमीटरमध्ये जो डिफरन्स दिसतो तो 2 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 म्हणजे स्केल इव्हन आहे. तिथे क्रिंक मार्क वापरायची गरज नाही बाळांनो. ज्या वेळेला स्केल अनइव्हन असेल, जसं की इथे होतं पहिल्या सेंटीमीटरमध्ये 60 आणि नंतर मेंटेन होत होतं, पण इथे अनइव्हन होती तर त्याला इव्हन करण्यासाठी आपण कोण वापरला आहे? क्रिंक मार्क. सेम त्याच पद्धतीने इथे जर 0 नंतर मी 5 लिहिलं असतं, 5 नंतर 7 9 11 असं जर लिहिलं असतं, म्हणजे इथे पहिल्या सेंटीमीटरमध्ये 5 स्टुडंट बसवले आणि नंतर 2 2 2 2 2 स्टुडंट बसवत गेलो असतो, तर इथे पण क्रिंक मार्क वापरायची गरज पडली असती. जनरली आपल्याला जेवढी हिस्टोग्रामचे क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये फ्रिक्वेन्सीच्या बाबतीत आपल्याला काहीही कधीही क्रिंक मार्क वापरायची गरज पडत नाही. ती वापरायची गरज पडते ती एक्स ॲक्सिसवरच, आणि ती अशा पद्धतीने तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. तर अशा पद्धतीने बाळांनो तुम्ही काय काढू शकता? हिस्टोग्राम काढू शकता. हिस्टोग्राम मध्ये काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही मला विचारा. हिस्टोग्राम म्हणजे मी तुम्हाला पूर्ण प्रॉपर पद्धतीने एक्सप्लेन केलंय. हिस्टोग्राम म्हणजे सिरीज ऑफ ॲडजस्टंट रेक्टँगल प्लॉटेड बाय क्लासेस कुठे घ्यायच्या? एक्स ॲक्सिसवर. फ्रिक्वेन्सीज कुठे घ्यायच्या? वाय ॲक्सिसवर. चलो व्हेरी गुड. नेक्स्ट 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 चलो व्हेरी गुड. हा पण क्वेश्चन एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जिथे तुमची मीडियनची पण कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. काय म्हणतोय? वाचा क्वेश्चन काय म्हणतोय. तर क्वेश्चन म्हणतोय बाळांनो, द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल शोज द नंबर ऑफ मँगो ट्रीज इन अ ग्रुप ॲट देअर यील्ड ऑफ मँगोज. फाइंड द मीडियन ऑफ द डेटा. आपल्याला मीडियन ऑफ द डेटा काढायचा आहे. काय काढायचा? बोला. मीडियन ऑफ द डेटा. आणि ज्याही वेळेला मीडियन ऑफ द डेटा काढायचा असेल तर मी तुम्हाला शिकवलंय की 2 सर्वात महत्त्वाच्या गोष्टी. सर्वात पहिले क्लासेस कसे असले पाहिजे? कंटिन्युअस. आहेत का कंटिन्युअस? आहे. पॉईंट नंबर 1 क्लिअर. दुसरं, आपल्याला जर मीडियन काढायचा असेल तर मीडियन काढण्यासाठी बाळांनो जसा मोड काढण्यासाठी मॉडेल क्लास डिफाईन करावा लागतो, तसा सेम त्याच पद्धतीने मीडियन काढण्यासाठी आपल्याला कोणता क्लास डिफाईन करावा लागतो? तर मीडियन क्लास डिफाईन करावा लागतो. कोणता क्लास डिफाईन करावा लागतो? मीडियन क्लास डिफाईन करावा लागतो. आता हा मीडियन क्लास कसा डिफाईन होईल ती कन्सेप्ट मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करेन. आणि मीडियन काढत असताना जो फॉर्म्युला आहे त्याच्यामधल्या व्हॅल्यूज कशा कशा पद्धतीने डिफाईन होतील ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर सर्वात पहिले बाळांनो मी लिहितो मीडियन काढायचा फॉर्म्युला. काय मीडियन काढायचा फॉर्म्युला? तर सर्वांना लक्षात असला पाहिजे तो फॉर्म्युला आहे मीडियन इज इक्वल टू L प्लस इन ब्रॅकेट n/2 मायनस CF अपॉन F इंटू H. The formula is L plus in bracket n/2 minus CF upon F ब्रॅकेटच्या बाहेर इंटू H. तर इथे L असू द्या, CF असू द्या, F असू द्या, H असू द्या, ह्या सर्व व्हॅल्यू ज्या बाळांनो डिफाईन होतील त्या डिफाईन होतील तुमच्या मीडियन क्लासवरनं. म्हणून जोपर्यंत मीडियन क्लास निघणार नाही तोपर्यंत तुमचा मीडियन निघूच शकत नाही. आणि जो काही मीडियन क्लास डिफाईन होईल त्या क्लासच्या मधलीच व्हॅल्यू तुमचं मीडियन म्हणून आन्सर येईल. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर कसं? तर चला पाहूया. आता थोडं
मीडियन काढण्यासाठी मीडियन क्लास डिफाईन करावा लागतो आणि मीडियन क्लास डिफाईन करण्यासाठी बाळांनो आपल्याला काढावी लागते कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आणि ती असते लेस दॅन टाईप वाली. कोणती बोला? लेस दॅन टाईप वाली कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढावी लागते. आता लेस दॅन टाईप वाली कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी काढायची तर त्याच्यासाठी काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत मी सांगतो की लक्ष द्या. तर आपल्याला जो डेटा दिलाय त्या सर्वात पहिले त्या डेटाला हॉरिझॉन्टल मधनं व्हर्टिकल कॉलम मध्ये रिप्रेझेंट करा. चला मग हा जो डेटा दिलाय याला मी हॉरिझॉन्टल अशा पद्धतीचा क्वेश्चन असणार आहे आणि तुम्ही जो आन्सर लिहित असताना पॉईंट नंबर 1 लिहिणार त्यामध्ये तुम्ही याच डेटाला व्हर्टिकल उभं ड्रॉ करायचा प्रयत्न करा. चला मग सर्वात पहिले काय नंबर ऑफ मँगोज तिथे लिहितो मी नंबर ऑफ मँगोज. चलो त्याच्यानंतर लिहिणार मी नंबर ऑफ ट्रीज. नंबर ऑफ ट्रीज त्याच्यानंतर मी लिहिणार कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कोणती पण सांगा बाळांनो लेस दॅन टाईप वाली. कशी काढायची एक्सप्लेन करेलच मी. हा झाला पहिला. त्याच्या खाली काय आहेत 50 to 100 हा पहिला क्लास व्हेरी गुड. दुसरा 100 to 150 हा दुसरा क्लास व्हेरी गुड. त्यानंतर 150 to 200 हा तिसरा क्लास व्हेरी गुड. त्यानंतर 200 to 250 हा चौथा क्लास व्हेरी गुड. त्यानंतर 250 to 300 हा पाचवा क्लास व्हेरी गुड व्हेरी स्मार्ट. चलो काय काय दिलेलं आहे फ्रिक्वेन्सी 33 30 त्यानंतर 90 त्यानंतर 80 आणि लास्टमध्ये आहे 70. तर चलो कैसा करोगे तर आता बाळांनो कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायची आपल्याला. कशी काढायची आहे लेस दॅन टाईप वाली. आता त्या डेफिनेशनमध्ये जाऊ नका तुम्हाला 9th मध्ये डेफिनेशन शिकवली आहे तरीही तुम्हाला कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईप वाल्याची काढायची असेल तर त्याची डेफिनेशननुसार व्हॅल्यू काय असते तर सिंपल मी सांगतो लक्ष द्या. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईप याची ॲक्च्युअल डेफिनेशन काय तर त्या क्लासची फ्रिक्वेन्सी आणि त्या क्लासच्या आधी येणाऱ्या सर्व क्लासेसच्या फ्रिक्वेन्सीची सम म्हणजेच आपली असते कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईप वाली. त्या क्लासची फ्रिक्वेन्सी त्याच्या आधी येणाऱ्या सर्व क्लासेसच्या फ्रिक्वेन्सीची सम जर आपण घेतली तर त्याला म्हणतो आपण कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईप. ही तर झाली डेफिनेशनवरनं. पण आपल्याला डेफिनेशनची काहीच घेणं नाही. आपल्याला लक्षात पाहिजे शॉर्ट फॉर्म. शॉर्ट फॉर्म मध्ये व्हेरी सिंपल लक्ष ठेवा काय करायचं. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ज्यावेळेला तुम्ही मीडियन काढता कशा पद्धतीने रिप्रेझेंट करायची तर मी तुम्हाला सांगतो लक्ष द्या. सर्वात पहिली फ्रिक्वेन्सी ॲज इट इज लिहून ठेवा जी 33 आहे आणि मग काय करायचं मग डायगनल ॲडिशन करून समोरच्या कॉलममध्ये लिहित जायचं. चला डायगनल ॲडिशन चला करा मग या दोघांची ॲडिशन 33 + 30 63 63 + 90 153 किती होईल 153 153 + 90 तर ते होईल 233 आणि 233 + 17 तर हे होईल 250. तर इथे आपल्या कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज आपल्याला मिळालेल्या पुन्हा चेकआउट करा 33 ॲज इट इज 33 + 30 63 63 + 90 9 आणि 6 15 म्हणजे 153 153 आणि 80 15 आणि 8 23 आणि हे 3 वरचे 233 आणि 233 आणि 17 तर इट विल बी 250. व्हेरी गुड व्हेरी स्मार्ट. चलो नेक्स्ट आता त्याच्यानंतर आपल्याला फॉर्म्युलामध्ये पाहिलं असेल तर फॉर्म्युलामध्ये एन ची व्हॅल्यू काढायची आहे. एन म्हणजेच काय तर फ्रिक्वेन्सीची सम. एन म्हणजेच काय तर फ्रिक्वेन्सीची सम. तर चला या फ्रिक्वेन्सीची सम ऑलरेडी आपली आली आहे म्हणजेच एन इज इक्वल टू समेशन ऑफ FI इज इक्वल टू होईल बा नो 250 इज इक्वल टू होईल बा नो 250. तर एवढ्या पद्धतीने तुम्हाला कॉलम्स काढावे लागतील. आता एक वेळा हा कॉलम प्रिपेअर झाला की मग तुमचा डिफाईन होईल बांधू मीडियन क्लास. आता मीडियन क्लास कसा डिफाईन होतो तो मीडियन क्लास कशा पद्धतीने काढायचा. आता इथून येणारे जे 4-5 मिनिटं आहे ते फार क्रुशियल असणार बाळांनो. त्याला तुम्ही प्रॉपर केअरफुली ऐका. जर तुम्हाला मीडियन क्लास डिफाईन करता आला तरच मीडियन काढता येईल अदरवाइज मीडियन काढता येणार नाही. तर आता पहा इथे स्टेप नंबर 1 मीडियन काढण्यासाठी सर्वात पहिले व्हॅल्यू काढा n/2 ची. सर्वात पहिले व्हॅल्यू काढा n/2 ची. n/2 ची चला काढा पण n/2 ची व्हॅल्यू. n/2 ची व्हॅल्यू किती आहे n/2 ची व्हॅल्यू काढण्यासाठी n किती आहे बाळांनो 250. तर चला हिअर इट विल बी 250 डिवायडेड बाय 2. सिंपल 250 डिवायडेड बाय 2 जर केलं बाळांनो तर किती येतं 125. आता ही जी 125 व्हॅल्यू आली आहे बाळांनो n/2 ची व्हॅल्यू ही तुम्हाला चेक करायची आहे CF च्या कॉलम मध्ये. कुठे चेक करायची बोला CF च्या कॉलम मध्ये आणि त्याच वरनं तुमचा मीडियन क्लास डिफाईन होईल. तर आता इथे याला 2 पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. कशा पद्धतीने मी तुम्हाला सांगतो. पहिले जी तुमची n/2 ची व्हॅल्यू आली आहे जी तुमची n/2 ची व्हॅल्यू आली आहे बोलो कोणती व्हॅल्यू जी तुमची n/2 ची व्हॅल्यू आली आहे ती व्हॅल्यू CF च्या कॉलम मध्ये कोणत्या 2 व्हॅल्यूजच्या मध्ये येते चेक करा. पुन्हा मी बोलतोय बा जी तुमची n/2 ची व्हॅल्यू आली आहे म्हणजे जशी की 125
ही व्हॅल्यू सीएफच्या कॉलम मध्ये, कोणत्या कॉलम मध्ये बोला, सीएफच्या कॉलम मध्ये कोणत्या दोन व्हॅल्यूजच्या मध्ये येईल हे चेक करा. आता किती व्हॅल्यू आहे, 125 व्हॅल्यू चेक करायची आहे सीएफच्या कोणत्या दोन व्हॅल्यूज मध्ये येते. तर आपल्याला सर्वांना लक्षात येत आहे ही 63 आणि 153 च्या मध्ये येईल. कोणाच्या मध्ये येईल बोला, 63 आणि 153 च्या मध्ये येईल. तर आता ज्या दोन व्हॅल्यूच्या मध्ये, सीएफच्या कॉलम मधल्या ज्या दोन व्हॅल्यूच्या मध्ये ही आपली n/2 ची व्हॅल्यू येईल, त्यातली मोठी व्हॅल्यू कधी सिलेक्ट करायची, कधी मोठी व्हॅल्यू सिलेक्ट करायची. म्हणजे आपण बघितलं 125 कोणत्या दोघांमध्ये येतं, 63 आणि 153. तर यातली मोठी व्हॅल्यू कोणती आहे, 153. तर 100% मी कोणती व्हॅल्यू सिलेक्ट करणार, 153. कोणती व्हॅल्यू सिलेक्ट करणार, 153. आणि मग ती व्हॅल्यू सिलेक्ट केल्यानंतर त्याचा रिस्पेक्टिव्ह जो क्लास असणार आहे, म्हणजेच 150 to 200 हा जो क्लास असणार आहे, दॅट क्लास विल बी कॉल्ड ॲज माय मीडियन क्लास. दॅट क्लास विल बी कॉल्ड ॲज माय मीडियन क्लास. एक तर अशा पद्धतीने लक्ष ठेवा. काय करायचं, n/2 ची व्हॅल्यू आली की तू सीएफच्या कोणत्या दोन व्हॅल्यूज मध्ये येते चेक करा. आपल्याला लक्षात आलं 63 आणि 153 मध्ये येणार. मग ज्या दोन व्हॅल्यूज मध्ये येते त्यातली कोणती व्हॅल्यू सिलेक्ट केली मी, मोठी, आणि ज्या मोठी व्हॅल्यू सिलेक्ट केल्यानंतर त्याचा रिस्पेक्टिव्ह जो क्लास असणार आहे तो असणार आहे बांधो माझा मीडियन क्लास. व्हेरी गुड, समजलं. चलो, किंवा सिंपल असं लक्षात ठेवा की n/2 ची जी व्हॅल्यू आली आहे बांधो, त्याची नियरेस्ट ग्रेटर, n/2 ची जी व्हॅल्यू आली आहे, मी पुन्हा सांगतोय, n/2 ची जी व्हॅल्यू आली आहे त्याची नियरेस्ट ग्रेटर व्हॅल्यू सीएफच्या कॉलम मध्ये चेक करा. मी पुन्हा सांगतोय, n/2 ची जी व्हॅल्यू आली आहे, एक तर ती व्हॅल्यू किंवा त्याची नियरेस्ट ग्रेटर, एक तर ती व्हॅल्यू किंवा त्याची नियरेस्ट ग्रेटर व्हॅल्यू सीएफच्या कॉलम मध्ये कुठे येते चेक करा. म्हणजे एक तर मी 125 चेक करणार किंवा 125च्या जवळची मोठी व्हॅल्यू चेक करणार. तर मला लक्षात येत आहे की या कॉलम मध्ये 125 तर नाहीये, मग 125 चा प्रश्न मिटला. मग 125च्या जवळची मोठी, 125च्या जवळची मोठी किती आहे, 153. मग माझी व्हॅल्यू कोणती सिलेक्ट होणार, 153. मग त्याचा रिस्पेक्टिव्ह जो क्लास असणार आहे तो असणार आहे माझा मीडियन क्लास. मीडियन क्लास कसा डिफाइन करायचा मी पुन्हा सांगतो, n/2 ची व्हॅल्यू चेक करा, त्याची नियरेस्ट ग्रेटर व्हॅल्यू सीएफच्या कॉलम मध्ये चेक करा, जी नियरेस्ट ग्रेटर व्हॅल्यू असेल त्याला सिलेक्ट करा, दॅट विल बी युअर रिक्वायर्ड मीडियन क्लास. मी पुन्हा दोन्ही पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे, हेच सर्वात महत्वाचं आहे. चला, मग इथे आपली n/2 ची जी व्हॅल्यू आली आहे ती व्हॅल्यू आली आहे 125. त्याचा रिस्पेक्टिव्ह क्लास जो आहे, रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू जो आहे मोठी ती 153 आहे, त्याचा रिस्पेक्टिव्ह क्लास आहे 150. तर मग आता इथे डिफाइन होईल आपला बाळांनो, तो डिफाइन होईल मीडियन क्लास. कसा डिफाइन होईल तर मी इथे लिहू शकतो, देअरफॉर द मीडियन क्लास इज, मीडियन क्लास इज झाला बाळांनो माझा 125 ते 200. तर इथे लिहितो मी याला मीडियन क्लास, याला मी बॉक्स करून ठेवणार आणि इथे लिहिणार मी 150 ते 200. आता एक वेळा मीडियन क्लास डिफाइन झाला की बाकीच्या व्हॅल्यूज तुम्हाला डिफाइन करता येतात. तर आता मी फॉर्म्युला लिहितो आणि त्या फॉर्म्युलामध्ये कोणकोणत्या व्हॅल्यूज आहेत ते आपण एक्सप्लेन करूया. तर मीडियन इज इक्वल टू काय असतं, L प्लस इन ब्रॅकेट n/2 मायनस CF अपॉन F इंटू H. तर याच्यामध्ये सर्वात पहिले तर L म्हणजेच काय, लोअर क्लास लिमिट ऑफ द मीडियन क्लास. इथे लिहितो मी L म्हणजेच काय, लोअर क्लास लिमिट ऑफ मीडियन क्लास. आपला जो मीडियन क्लास असेल त्याची लोअर क्लास लिमिट. चला, त्याच्यानंतर H ची व्हॅल्यू काय, हा H आहे बाळांनो. H म्हणजेच काय तिथे लिहितो मी, H म्हणजेच क्लास विड्थ ऑफ मीडियन क्लास. क्लास विड्थ ऑफ मीडियन क्लास, आपला जो मीडियन क्लास डिफाइन झालाय त्याची क्लास विड्थ. चला, त्याच्यानंतर दुसरी जी व्हॅल्यू आहे ती आहे फ्रिक्वेन्सी. F म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सी ऑफ मीडियन क्लास. आपला जो मीडियन क्लास असेल त्या क्लासची जी फ्रिक्वेन्सी आहे त्यालाच आपण F ची व्हॅल्यू म्हणणार. याच्यात एक सर्वात महत्वाची व्हॅल्यू येते ती येते व्हॅल्यू CF ची. CF म्हणजेच लक्षात ठेवा तर बाळांनो, CF म्हणजेच असते आपली कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. CF म्हणजेच काय असते, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. म्हणजे ती व्हॅल्यू या कॉलम मध्ये येईल, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रिसिडिंग टू मीडियन क्लास. म्हणजेच आपला जो मीडियन क्लास आहे त्या क्लासच्या आधीच्या क्लासची CF. आपला जो मीडियन क्लास आहे त्या क्लासच्या आधीच्या क्लासची जी CF आहे ती आपली या एक्झाम्पल साठी काय होणार बा, नो CF. तर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय घ्यायची आहे, आपला जो मीडियन क्लास डिफाइन होईल त्या क्लासच्या आधीचा जो काही क्लास असेल त्याची रिस्पेक्टिव्ह जी कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असेल ती CF ची व्हॅल्यू येईल बा, नो या फॉर्म्युला मधली. चला, व्हेरी गुड. सर्वांना क्लिअर झालेलं आहे. L म्हणजेच लोअर क्लास लिमिट, F म्हणजेच मीडियन क्लासची फ्रिक्वेन्सी, CF म्हणजेच मीडियन क्लासच्या आधीच्या क्लासची फ्रिक्वेन्सी, H म्हणजेच क्लास विड्थ. चलो, नाउ पुट द व्हॅल्यू, गेट द आन्सर टाइप क्वेश्चन राहिला आता. चला, मग काय करणार, मीडियन. चला, सर्वात पहिले व्हॅल्यूज डिफाइन करून टाकूया.
सर्वात पहिले तर मी लिहितोय ते मीडियन क्लास जो लिहिला होता, मीडियन क्लास किती झाला होता बाळांनो आपला 150 to 200. तर एल ची व्हॅल्यू किती आली आहे, तर एल ची व्हॅल्यू आली 150. त्यानंतर एच पहा क्लास विड्थ, या दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे, या दोघांमध्ये डिफरन्स आहे 150 आणि 200 मध्ये 50. तर एच ची जी व्हॅल्यू डिफाईन होती ती होती 50 डिफाईन. चला त्यानंतर एफ म्हणजेच मीडियन क्लासची फ्रिक्वेन्सी, तर मीडियन क्लास आहे याची फ्रिक्वेन्सी आहे बाळांनो 90, तर एफ ची व्हॅल्यू झाली बाळांनो 90. तर इथे लिहिणार मी एफ इज इक्वल टू 90. चलो त्यानंतर सीएफ म्हणजे काय बाळांनो, तर सीएफ म्हणजेच मीडियन क्लासच्या आधीच्या क्लासची सीएफ. तर मीडियन क्लास आपला हा आहे, त्याच्या आधीचा क्लास आहे, त्याची सीएफ 63 आहे. तर इथे सीएफ ची व्हॅल्यू झाली बाळांनो 63. तर सीएफ ची व्हॅल्यू झाली 63. आणि एन म्हणजे फ्रिक्वेन्सीची समेशन ऑफ एफ आय, आणि समेशन ऑफ एफ आय किती आहे 250. तर या सर्व व्हॅल्यूज आता फॉर्म्युलामध्ये पुट करा, सॉल्व्ह करा, आन्सर मिळवा. बल्ले 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 बल्ले. चलो एल इज इक्वल, चला मीडियन इज इक्वल टू, चलो मीडियन इज इक्वल टू क्या है रे भाई, एल प्लस इन ब्रैकेट क्या है रे भाई, n/2 minus cf upon f into h. Now put the values. L ची व्हॅल्यू किती आहे 150 प्लस इन ब्रॅकेट n/2 ची व्हॅल्यू, हे पूर्ण डिव्हिजन मध्ये हा, n/2 माइनस cf upon n/2 ची व्हॅल्यू कितनी है रे, n की व्हॅल्यू है 250 डिवाइडेड बाय 10 माइनस cf की व्हॅल्यू कितनी है रे, cf की व्हॅल्यू है 63 डिवाइडेड बाय f की व्हॅल्यू कितनी है रे, f की व्हॅल्यू 90 है, मल्टीप्लाई बाय कितना है, मल्टीप्लाई बाय है 50, मल्टीप्लाई बाय है 50. चलो इसको सॉल्व करो. 150 सबसे पहले तो ब्रैकेट सॉल्व होगा, या दोघांची सबसेक्शन होईल 125 माइनस 63 डिवाइडेड बाय 90 इंटू 50. चला आता आपण याला जर सॉल्व केलं तर कसं सॉल्व होईल, तर ते होईल 150 प्लस इन ब्रॅकेट 125 माइनस 63, तर ते होईल 62 डिवाइडेड बाय 9 मल्टीप्लाय बाय 50. का 0 0 ला कट करतो. आता काय करायचं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 62 5 जार 2 5 जार 10, कॅरी विल बी 1, हियर इट विल बी 3 10. 150 प्लस इन ब्रॅकेट किती आलं 310 डिवाइडेड बाय 9. आता काय करायचं, आता 310 ला 9 नी डिवाइड करायचं. चला करा मग, 310 ला 9 नी डिवाइड करा. 9 चौक 36, 9 त्रिक 27. Here it will be 3, here it will be 3, here it will be 30. 9 त्रिक 27, 9 त्रिक 27, 27, इथं 3, इथं 3, पुन्हा 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 आता तेच फॉलो होणार आहे मला असं वाटतं. तर आपलं जे आन्सर येणार आहे ते येणार आहे 33.33. 9 त्रिक 27, 3 आणि हा 0, 9 त्रिक 27, 3 7, हां येस व्हेरी गुड. चला तर 33.33 अवर आन्सर. 33.4 करून टाकूया. चला 33.4, हां 150 प्लस 33.4 विल बी द डिव्हिजन ऑफ दिस. आणि या दोघांची जर ॲडिशन केली तर ती येईल 183.4. 183.4. तर आता इथे आपल्याला जो मीडियन लिहिता येईल, मीडियन म्हणजे होता काय आपला बाळांनो, तर मीडियन होता आपला नंबर ऑफ मँगोज. नंबर ऑफ मँगोज तर 183.4 असू शकत नाही, एक तर 183 असतील किंवा 184 असतील. मग आपण याला अप्रॉक्सिमेट करताना कोणती व्हॅल्यू अप्रॉक्सिमेट करू शकतो बाळांनो, तर मला असं वाटतं 183 व्हॅल्यू वी कॅन अप्रॉक्सिमेट. 183 व्हॅल्यू वी कॅन अप्रॉक्सिमेट. तर आपलं जे लास्ट आन्सर येणार आहे ते येणार आहे मीडियन ऑफ द मँगोज. मीडियन ऑफ द मँगोज इज 183 मँगोज. तर अशा पद्धतीने बाळांनो तुम्ही मीडियनचा जो क्वेश्चन आलाय त्याला डील करू शकता. चलो तर काय म्हणतोय बाळांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे बाळांनो डायरेक्ट मेथडचा, जो तुम्हाला विचारला होता क्वेश्चन 3B मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे, एक्झामिनेशन. ओके 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 फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन काय म्हटलं पण या क्वेश्चन मध्ये, द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल शोज द मार्क्स ऑब्टेन्ड बाय 180 स्टुडंट मॅथमॅटिक्स एक्झामिनेशन. पण याच्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं, एक्सची व्हॅल्यू काढायची आहे का. ओके लेट मी चेक. ओके ठीक आहे. तर चला बाळांनो तर एक काम करूया, आपण आजच्या लेक्चर नंबर 2 मध्ये इथेच थांबूया. या क्वेश्चनमध्ये काही मिस्टेक्स आहे, या क्वेश्चनमध्ये काहीतरी क्वेश्चन मिसिंग आहे, काहीतरी पार्ट मिसिंग आहे, त्याला पण मी करेक्ट करून आणेल. आणि इथून नेक्स्ट पार्ट 3 मध्ये आपण या डायरेक्ट मेथडच्या क्वेश्चनपासून सुरू करूया बाळांनो. म्हणजेच तो असणार आहे क्वेश्चन नंबर 3B मध्ये जुलै 2023 मध्ये विचारलेला क्वेश्चन. तर आतापर्यंत घेतलेल्या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला बाळांनो काही डिफिकल्टी असेल तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला लिहा. या व्हिडिओचं जे टार्गेट असणार आहे लाईक्सचं ते असणार आहे 100 लाईक्स अँड 100 कॉमेंट्स. तर जेवढं होऊ शकत असेल तेवढं तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा, जेणेकरून त्यांना पण या PYQ सिरीजचा फायदा घेता येईल आणि
त्यांना या टॉपिकचे जे 12 मार्क्स आहे त्या 12 मार्क्सवर विचारले जाणारे क्वेश्चन्स आणि इथेही येणाऱ्या 2026च्या एक्झाममध्ये जे क्वेश्चन्सची पॉसिबिलिटी बनते ते सर्व क्वेश्चन्स इथूनच बनणार आहेत. अशाच पद्धतीचे क्वेश्चन्स बनणार आहेत. तर PYQ सिरीजला प्रॉपर पद्धतीने जेवढे व्हिडिओज मी अपलोड करतोय तेवढे प्रॉपर व्हिडिओज तुम्ही पहा. डिफिकल्टीज असतील तर क्लिअर करत राहा. फक्त महत्त्वाची गोष्ट आहे, येणारा हा जो 1 महिना तुमच्या हातात राहिला आहे त्या पूर्णच्या पूर्ण 1 महिन्याला प्रॉपर पद्धतीने युटिलाइज करा. 100% मी म्हणेल बाळांनो, सक्सेस तुम्हालाच मिळेल. सक्सेस तुमच्या हातात आहे, फक्त तुम्ही त्याला प्रॉपर पद्धतीने डील करा. थँक्यू सो मच.